अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो. तर बघा, विष्णू सहस्रनाम घेतल्याने आपल्या घरामध्ये काय काय चमत्कार होतात. तर आपल्या परंपरेमध्ये प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते. तर ते कोणते? तर ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते. तर भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते. आपले संगोपन करणाऱ्यांची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच भगवान विष्णूची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते. असे मानले जाते की जे विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते. लाखो दुःख कितीही असले तरी ते दूर होतात. परंतु विष्णू सहस्रनामाचे पठण करणे अनेक नियम देखील आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजे, जेणेकरून भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते, भगवान विष्णू प्रसन्न होतात. आणि विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे, ज्याचा शब्दशः अर्थ हा भगवान विष्णूच्या 1000 नावांचा आहे. तर विष्णू सहस्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेला महाभारताचा एक भाग आहे. सूर्योदयाच्या वेळी पठण त्याचं केलं पाहिजे. तर बघा, विष्णू सहस्रनाम पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही केव्हाही नियमितपणे करू शकता, जसं तुम्हाला जमेल तसं. परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे किंवा ऐकणे अतिशय उत्तम असे मानले गेले आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण जर सहस्रनामाचे पठण जेव्हा करतो, ते करत असताना नेहमी आपलं शरीर आणि आपलं मन हे स्वच्छ असलं पाहिजे. त्यामुळे आपली सूर्योदयाची वेळ तुम्ही निवडा. विष्णूला, माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने त्याचं पठण सुरू करा आणि सूर्योदयाच्या वेळी त्याचे पठण केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यावर भगवान विष्णूची कृपा कायम राहते. विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रह पीडा, शत्रू पीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभाव दोष सगळे नाहीसे होतात. विघ्ने, संकटे आपल्यापासून पूर्ण दूर जातात. तर एखाद्या व्यक्तीने जर दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ जर केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो. त्या व्यक्तीला कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी, यश, आरोग्य आणि सोबत भाग्य प्राप्त होते. जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा. असं केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. तर विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने मन अगदी शांत होतं आणि आपले लक्षही केंद्रित होतं. भगवान विष्णूच्या प्रत्येक नामाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा आपल्यामध्ये वाढत जाते. विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने भगवान श्रीहरींची कृपा लाभते आणि सर्व कामे सहज होतात. विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने, भक्तिभावाने ते मनपूर्वक पठण केल्याने त्या भक्ताला अपार लाभ मिळतात. तर विष्णू सहस्रनाम जपण्याने त्याचे काही नियमसुद्धा आहेत. तर विष्णू सहस्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्यांचा अंतर्भाव करणे हे विष्णू सहस्रनाम करणे खूप गरजेचे आहे. तर विष्णू सहस्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठण करू शकता, तुम्हाला जमेल तसं करू शकता, किंवा पहाटेसुद्धा तुम्ही त्याचं पठण करू शकता. ब्रह्ममुहूर्तादरम्यान किंवा सूर्योदयाच्या सुमारे 1.5 तास आधी पवित्र स्तोत्राचे उच्चारण करणे हे अत्यंत शुभ असं मानलं जातं. तर अधिक मासामध्ये विशेष फलदायी आहे हे, आणि या स्तोत्राचे पठण जर अधिक मासामध्ये तुम्ही केलं तर त्याचे अनंत पटीने पुण्य तुम्हाला मिळतं. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर सर्व पितरांना सद्बुद्धी मिळते. नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्रनाम 6 महिने म्हटले तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व ही लौकिक कीर्ती व मोक्ष त्या व्यक्तीला प्राप्त होते. म्हणजेच भक्ती आणि मुक्ती हे दोन्ही प्राप्त होतात. 15,000 वेळा विष्णू सहस्रनाम जर म्हटलं तर एक विष्णू याग केल्याचे आपल्याला फळ मिळतं. तर असे श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात असे त्यांनी लिहिलं गेलेलं आहे. तर एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णू पुढे राम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण फक्त, निरसिंह नको, तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ 12 एकादशीला केले तर त्यांना साक्षात भगवंताचे दर्शन झाले होते.
40 दिवसांच्या रोज 12 वेळा नियमित पठण केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात. सहस्रनामांनी अर्चन अथवा तूप लावलेल्या तिळांनी विष्णू सहस्रनामांनी त्याचं हवन केलं तर अतिशय उत्तम अनुभव येतात. बालकृष्ण तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून जर घेतलं तर त्याचे उच्चार स्पष्ट आणि शुद्ध होण्यास मदत होते. ती तुळशीची पाने त्यांना चावून खायला द्यावीत, त्यामुळे त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर तो जाण्याकरता देखील रोज 3 पाठ आठवड्याभर तुम्ही केलं पाहिजे. तर याची सुरुवात तुम्ही बुधवारी करा. तुपाचा दिवा आणि उदबत्ती ही लावावीच. त्यामुळे बाहेरचा त्रास काही असेल, संतती मतिमंद असेल किंवा अशा व्यक्तीला तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पाठ तुम्ही ऐकवले पाहिजेत. घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने त्याच्या सर्व व्याधी नष्ट होऊन आपल्याच्या शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते. श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्रोताचे पाठन करतो त्याचे सर्व काही अहित जे आहेत, काही संकट जे आहेत ते पूर्ण नाहीसे होतात व त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो. विष्णू सहस्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे जर असेल तर त्याआधी रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक आहे. परंतु जर ते तुम्हाला शक्य होत नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा तुम्ही जप केला पाहिजे. तर विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठण करेल की त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने त्याला द्यावीत आणि ते केले पाहिजे. तर अशा देवतांचे तुम्ही पूजन केले आहे. तर पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पठण करतो त्याची काय होतात तर शतकोटी कल्पामधील साठलेली सर्व पातके हळूहळू नष्ट होतात. शिवालयात तुळशी वनात बसून रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ जो करतो त्याला कोट्यावधी गायी दान केल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष देखील प्राप्त होतो. तर असे चक्रपाणीचे वचन आहे की श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या 3 नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो. आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर त्यावेळी फक्त उंबरठ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात 4 वेळा तुम्ही नारायण 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 असे नाव घ्यावे. आपले जे काही कार्य असेल ते प्रत्येक कार्य हे सिद्धीस जाते. तर विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण केल्याने आपल्या आर्थिक समस्या तर दूर होतातच आणि पैसे कमवण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होतो. विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने मन अगदी शांत राहतं. घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्रनामाचे एकदा तरी तुम्ही पठण केलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला खूप चांगला अनुभव आणि हा लवकरात लवकर येणार आहे. विष्णू सहस्रनाम पठणाचे खूप फायदे आहेत. तर त्यातले कोणते फायदे आहेत आपल्याला तर घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होतं. आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, ग्रहबाधा असेल तर यापासून तुम्हाला मुक्ती मिळते. तसेच मानसिक लाभसुद्धा आहेत. आपलं मन शांत राहतं, एकाग्रता वाढते, चिंतेपासून आणि नैराश्यापासून आपल्याला आराम मिळतो. तर आध्यात्मिक लाभसुद्धा आहेत. तर त्यामध्ये काय लाभ आहे तर भगवंताची कृपा सतत आपल्यावर राहते, आपल्याला चांगलं पुण्य प्राप्त होतं आणि मोक्षाची वाट आपल्यासाठी सुकर होते. आपल्या कुटुंबामध्ये आणि घरात शांती राहते, समृद्धी आणि आरोग्य नांदतं. आर्थिक अडचणी, ज्या काही पैशांच्या अडचणी असतील त्या दूर होतात. नवस्फूर्तता होते, संतती प्राप्ती यासारख्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतात. तर विष्णू सहस्रनामाचे आणखी काही फायदे आणि आणखी काही रहस्यसुद्धा आहेत. कोणते तर मानसिक शांती आणि ध्यानासाठी प्रभावी विष्णू सहस्रनामातील प्रत्येक नाव उच्चारताना ध्वनी कंपन निर्माण होतात. म्हणजेच काहीतरी व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि ही कंपनं जी आहे ती मेंदूच्या शांत अवस्थेला पोहोचवतात. ध्यान, मेडिटेशन, योग साधना यासाठी उत्कृष्ट हे विष्णू सहस्रनाम हे पूरक आहे. तर गुरु शिष्य परंपरेचा भाग अनेक आध्यात्मिक गुरु विष्णू सहस्रनामाचा जप आपल्या शिष्यांना साधना प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणून शिकवत असतात. तर हे जे दिव्य ज्ञान आणि सद्गुणांचा साठा आहे ते त्यामध्ये मांडलं जातं. म्हणजेच विष्णू सहस्रनाम वाचण्याने आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. जर तुम्हाला ग्रहबाधा, कुंडली दोष जर असेल, शनी, राहू, केतूच्या त्रासापासून तुम्हाला सुटका मिळवण्यासाठी सुद्धा विष्णू सहस्रनाम हा उत्तम उपाय आहे. पितृदोष, कालसर्प दोष, चंद्रदोष यासाठीही एक प्रभावी पाठ असे मानलं जातं.
तर आणखी काही विशिष्ट प्रकारचे अनुष्ठानसुद्धा याच्यामध्ये आहे. म्हणजेच काय तर तूप हवन आणि सहस्त्रनाम वाचून म्हणजेच काय तर सहस्त्रनाम वाचून तुपाचा हवन जर तुम्ही केला तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी काय आहे ती नष्ट होते. जलाभिषेक प्लस विष्णू सहस्त्रनाम म्हणजेच काय तर विष्णूच्या मूर्तीवर पवित्र जल अर्पण करत जर सहस्त्रनाम तुम्ही म्हटलात तर तीर्थ स्नानासारखे तुम्हाला पुण्य मिळते. तिसरा आहे बालकृष्ण अर्चा म्हणजे आपल्या मुलांसाठी, तर तो जप हा मुलांनी जप करायचा. त्यामुळे काय होतं तर उच्चार सुधारणा होते, बुद्धी विकास होतो आणि आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढतो. तर गृहस्थांसाठी विष्णू सहस्रनामाचे विशेष काही उपयोग आहेत. म्हणजेच काय तर संतती प्राप्ती आहे. जे काही निसंतान दाम्पत्य असतील त्यांनी दररोज एक वेळ जप त्याचा करावा. आरोग्य रक्षण होतं. घरात आजारी व्यक्ती जवळ जर ते वाचलं तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. गुरुवारी नियमित जर वाचन केलं तर लक्ष्मीची कृपा प्राप्ती होते, शांतता आणि समाधान मिळतं. आपल्या कुटुंबामध्ये वाद जर अशांती लाभत असेल तर सकाळ संध्याकाळ त्याचं वाचन तुम्ही चालू करा. त्यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद कमी होतील. तर आणखी काही माहिती आहे विष्णू सहस्रनामाची, अगदी गूढ अशी माहिती आहे ती. म्हणजे काय तर सहस्त्रनाम हे मंत्रयोग आहे. विष्णू सहस्रनाम हे मंत्र, ध्यान आणि साधना यांचं एक संयुक्त रूप आहे. यातील प्रत्येक नावामध्ये एक विशिष्ट प्रकारची कंपन निर्माण झाले आहे. म्हणजे कंपन व्हायब्रेशन्स म्हणजेच काय जसे की श्रीधर हा मनाला शांत करतो. याच्यामध्ये वैकुंठ आहे, त्या नावाने काय होतं तर आत्म्याला उच्च लोकात नेतो. दामोदर यामध्ये कर्मबंधन तोडतो. तर श्री विष्णूचे नामस्मरण आणि चित्तशुद्धी जेव्हा तुम्ही समजा सहस्रनामाचा उच्चार जेव्हा तुम्ही करता तेव्हा काय होतं तर चित्तशुद्धी घडते. आपल्या मनामधून जो राग, द्वेष, चिंता जे काय आहे ते निघून जातं, त्याचं पूर्ण उच्चाटन होतं. त्यामुळे तुम्ही अध्यात्माच्या ध्यान समाधी अवस्थेकडे तुम्ही वाटचाल करता. तर विष्णू सहस्रनामातील काही गुप्त नामांचे रहस्य सुद्धा आहेत. नाम गुप्त अर्थ जगन्नाथ जो सर्व ब्रह्मांडाचा स्वामी आहे. नारायण नरा म्हणजेच काय जीव आणि अयन म्हणजेच निवास, सर्व जीव ज्याच्यात वास करतात. कृष्ण आकर्षणाचा परम स्रोत, सर्वांनाच आकर्षित करणारा वासुदेव, संपूर्ण विश्वात प्राप्त असलेला परमेश्वर. तर रात्रीच्या वेळी जपाचे फायदे काय आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त सकाळीच जप करावा, पण रात्रीचे जप अधिक गुड आणि फलसुद्धा तुम्हाला देऊन जातात. तुम्हाला सकाळी जमत नसेल तर रात्रीच्या वेळेला सुद्धा तुम्ही त्याचा जप करू शकता. तर विशेषतः तुम्ही एकादशीच्या रात्री, गुरुपौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्र जप जर तुम्ही केला तर तो अधिक प्रभावशाली असतो. तर विष्णू सहस्रनाम जपासाठी पवित्र वस्तू आणि सजावट वस्तू हे महत्त्व. त्याच्यामध्ये तुळशीपत्र विष्णू अत्यंत प्रिय मानतात. तर शंख चैतन्य निर्माण करतो. तांब्याचा कलश जो काही आहे तो आपण वापरतो पूजेमध्ये, तो सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. आपण जी घंटी यूज करतो त्याच्यामध्ये ती घंटी आपली वाईट शक्तींना दूर करते. पंचामृत प्रसाद जो आहे तो आपल्याला जर आपण वापरला तर त्याची आध्यात्मिक उन्नती होते. तर सहस्रनाम जपाचे काही विशेष हे संकल्प विधी सुद्धा आहेत आपल्या दैनंदिन वापरासाठी. म्हणजेच काय एक रुटीन फॉलोअप सांगते. सकाळी 6 वाजता एक वेळ वाचन करायचं, संध्याकाळी दिवा लावल्यानंतर एक वेळ वाचन करायचं. जर तुम्हाला विशिष्ट फल हवं असेल, जर संकल्प जप तुम्हाला काही कारणासाठी काही विशेष कारणासाठी करायचं असेल तर संकल्प पाठांची संख्या, कालावधी, संतान प्राप्तीसाठी दिवसातून एक वेळ 108 दिवस. आर्थिक समृद्धी म्हणजेच काय पैशाचा काही प्रॉब्लेम असेल तर ते काय करायचं दिवसातून 3 वेळा 40 दिवस विष्णू सहस्रनाम म्हणायचं. मानसिक शांती हवी असेल तर फक्त गुरुवारी एक वेळ, सलग 12 गुरुवारी. आणि वास्तुदोष निवारण जर असेल तर रोज 3 वेळा हे 7 दिवस तुम्ही केलं पाहिजे. तर विष्णू सहस्रनाम जप करताना होणाऱ्या काही अनुभूती सांगते मी तुम्हाला. जेव्हा तुम्ही डोळे बंद करता करता प्रकाश तुम्हाला जर जाणवला तर शरीराच्या भोवती एक थंड किंवा उष्ण लहरी जप करताना डोळ्यातून अश्रू येतात. तर हा अनुभव काय तर हा अनुभव कसला आहे तर ही एक शुद्ध अंतःकरणाची लक्षण आहे. आपल्या स्वप्नामध्ये जेव्हा आपल्याला भगवंत दर्शन देतात तेव्हा काय होतं तर अद्वितीय आध्यात्मिक शास्त्र विष्णू सहस्रनाम हे केवळ स्त्रोत नसून तर ते अग्नी, मंत्र, तंत्र, ध्यान, योग आणि वेद यांचा एक अद्वितीय संयोग आहे. यामध्ये हजारो वर्षांपासून संचित ज्ञान हे दडलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जे काही फायदे आहेत ते विष्णू सहस्रनाम वाचण्याने आपल्याला होत असतात.
तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचे खूप सारे फायदे, खूप कसे करायचे, कधी करायचे, किती वेळा करायचे, कोणत्या दोषासाठी म्हणजे कोणत्या कारणासाठी तुम्हाला करायचं आहे, कसं करायचं आहे, ती सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही आता शेवटपर्यंत पाहिलात, व्हिडिओला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी तुमची खूप खूप ऋणी आहे. तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. परत भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.